एप्रिल महिना असल्यामुळे मला लवकरात लवकर ऊन लागण्याच्या आधी गडावर पोचायचं होतं. जाता जाता आपल्याला या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. पावसाळ्यात या ठिकाणी येणं खूप रिस्की आहे, त्यामुळे या पायऱ्यांच्या कडेला लोखंडी रेलिंग बसवलेलं आहे. 30 ते 40 मिनिटातच फोटोग्राफी करत करत आम्ही पोहोचलो गडाच्या या ठिकाणी. आणि मग आली खरी ती मज्जा. रोपला पकडून वरती जायचं होतं. पावसाळ्यात सगळ्यात अवघड म्हणजे या रोपला पकडून वर जायचं. मनात असंख्य असे विचार येत होते, रोप निसटला तर काय करणार. कसं बसत देवाचं नाव घेऊन मी या रोपला पकडून वरती गेले आणि पोहोचले गडाच्या कल्याण दरवाजाजवळ. आणि तिथून फक्त 10 मिनिटांमध्ये मी येऊन पोहोचले वानरलिंगी सुळक्याच्या अगदी समोर. व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग याचा सेटअप कसा लावतात हे मला बघायचं होतं, पण मी पोहोचण्यापूर्वीच सेटअप ऑलरेडी लावून झालेला. जमिनीपासून सुमारे 450 फूट उंच असलेल्या या सुळक्यावर क्लाइम्बिंग करून सेटअप लावला जातो, याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. तर फायनली हे ॲडव्हेंचर करायला मी रेडी झाली. थोडी मनात भीती वाटत होती, पण न घाबरता ठरवलं की एवढ्या लांब आलोय तर माघार घ्यायची नाही. या किल्ल्यापासून त्या सुळक्यापर्यंत जायला आपल्याला फक्त 30 ते 40 सेकंद लागतात.